नाशिकमधल्या गाजत असलेल्या खराब प्रकरणामध्ये कोर्टामध्ये महत्त्वपूर्ण युक्तिवाद झाला। सरकारी वकिलांनी आरोपीनं 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करत तपासासाठी अधिक वेळ मागितला। 5 काडतुसं सुद्धा सापडलेली आहेत, म्हणजे 5 नरबळी दिल्याची भीती व्यक्त केली जाते। तसंच आरोपीच्या वागण्यातून मानसिक विकृती दिसते असा युक्तिवाद सुद्धा केला गेला। या प्रकरणामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। तपास यंत्रणा अधिक पुरावे सध्या गोळा करत आहे। याच्याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण त्यात असं सांगितलं गेलं की जी रिव्हॉल्वर जे अग्निशस्त्र त्याच्याकडे मिळून आलं आहे, ते अग्निशस्त्र आणि काही कॅट्रिजेस गोळ्या आणि काही एमटी कॅट्रिजेस तिथं मिळून आलं। आता अग्निशस्त्र नंतर त्यात असं निष्पन्न झालं, पण जे होत्या त्याचे जे कॅट्रिजेस होते ते रिकामे तिथं पडलेले होते। आता त्याच्यावर तपासी अधिकाऱ्यांना असं वाटतं याचा वापर यांनी कुठे केला, म्हणजे कोणाची हत्या करण्याकरता किंवा अन्य कारणाकरता केला, तर याचा त्यांना तपास करायचा। बंधू कॅप्टन खरात याने 5 नरबळी घेतली की काय अशी शंका सरकारी वकिलांनी उपस्थित करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायद्याची आवश्यकता का होती किंवा आहे हे या निमित्ताने अधोरेखित होत आहेत। हे जे नरबळीचे जर प्रकार जर होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लांछनीय अशी बाब आहे। याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। त्याचबरोबर एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्याकडे आम्ही वन्यजीव संदर्भात शंका उपस्थित केली होती। त्या घटनेलाही या निमित्ताने दुजोरा भेटला आहे। आणि या संदर्भात पाहूयात एक नजर ग्राफिक्सवर। 6,53,000ची रोकड आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलाय। रिव्हॉल्वर, 31 काडतुसं आणि 5 पुंगळ्या ताब्यात घेण्यात आल्या। 5 गोळ्यांचा वापर नरबळीसाठी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 67 वर्षीय अशोक खरातकडून 30 वर्षांच्या तरुणींचं लैंगिक शोषण झालेलं आहे। यातून अशोक खरातची मानसिकता उघड होते। खरात दाखवायचा ते वाघ, साप, नाग कुठून आणले, ते जिवंत होते की नकली, याचाही शोध घ्यायचा आहे। काळ्या आणि पांढऱ्या कस्तुरीसाठी हरणांची हत्या केल्याचा संशय आहे, त्याचा शोध सुद्धा घेतला जातोय। खरातला वन कायदा लागू शकतो असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे। त्याचबरोबर गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि त्यासाठी खरातची 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सुद्धा सरकारी वकिलांनी केली आहे। दरम्यान अशोक खरात प्रकरणामध्ये नाशिक कोर्टात खरातच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय तो सुद्धा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर खरातचा वकील ते म्हणाले की 7 दिवसांपासून हा तपास सुरू आहे। काही व्हिडिओ जमा केले, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले। डीव्हीआर, लॅपटॉप, पैसे, रिव्हॉल्वर मिळालं असं सांगतात, मात्र पेन ड्राईव्हचा कुठेही उल्लेख आलेला नाही। कोणताही शोध घेणं आता बाकी नाही। जे द्रव्य पाजलं गेलं त्यासाठी पोलीस कोठडी वाढवून मागत आहेत। 7 दिवसांची कोठडी आधी दिली, आता पुन्हा कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद खरातच्या वकिलांनी केलाय। कोणतीही कागदपत्र घ्यायची नाहीत, रजिस्टर ऑफिसमधून कागदपत्र मिळू शकतात, त्यामुळे कोठडीची गरज नाही। तर असा युक्तिवाद खरातच्या वकिलांना केलेला आहे। नाशिक कोर्टामध्ये दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू होता आणि त्यावेळेला अशोक खरात नेमकं काय करत होता हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पाहूयात ग्राफिक्समधून। युक्तिवाद सुरू असताना खरात मान खाली घालून उभं राहून आपली बोटं बघत होता। 5 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्याआधी न्यायाधीशांनी खरातला काही बोलायचं आहे का असं विचारलं। यावर साप, वाघ याविषयी आपल्याला काही माहीत नाही असं खरात म्हणाला। न्यायालयाकडून खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली।